तर आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवारजी, आपलं मनमोहन सिंह यांचं निधन झालेलं आहे आणि एक मोठा नेता या देशानं गमावल्याच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत। आपल्या काय भावना आहेत? या देशातील महान नेतृत्वाला आज देशाने गमावलेलं आहे। एक उच्च विद्याविभूषी, विनम्र, सहनशील आणि सुसंस्कृत, कधीही आरोपांना कुठल्याही न चुकता न वागता प्रामाणिकपणे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारा नेता, ज्यांनी विविध पदावर वर्ल्ड बँकेवर काम केलंय, ज्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलंय, ज्यांनी या देशामध्ये 10 वर्ष हा देश संकटात असताना, या देशामध्ये जगावर रिसेशन असताना या देशाला आर्थिक धन न पोचू देणारा नेता, आर्थिक शिस्त लावणारा नेता, ज्यांच्यामुळे राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, मनरेगा अशा विविध योजना ज्यांनी या देशाला दिल्यात, त्यातून सामान्य माणसाला उभं करण्याचं काम केलं, अशा नेतृत्वाला हा देश गमावलेला आहे। खरं तर यामध्ये आज जे 1.5-2 लाख रुपयाच्या नोकऱ्या या देशात उपलब्ध झाल्या असतील तर ते मनमोहन सिंग साहेबांमुळे झालेलं आहे आज। आणि विशेष करून IT सेक्टरमध्ये जे काही जाळं उभं झालं असेल ते मनमोहन सिंग साहेबांच्यामुळे झालं। अमेरिकेसारख्या देशाला झळ पोचली पण भारताला झळ पोचू दिली नाही, असा हा नेता की ज्यामध्ये हा संकटात सापडलेल्या देशाला 10 वर्षात आर्थिक सुबत्ता मिळवून देऊन आज आपण हा नवी भारताची संकल्पना बघतोय, त्याची पेरणी कोणी केली असेल, ते बीज कोणी रोवलं असेल तर ते मनमोहन सिंग साहेबांनी रोवलेलं होतं। म्हणूनच आज देशात त्याची फळ खायला मिळतात। असा नेता आम्ही गमावला की ज्याच्या निधनाने या देशाची प्रचंड हानी झालेली आहे, ती पोकळी कधीच भरून निघणारी आहे। अशा नेत्याला या देशाने गमावलेला आहे। मी माझ्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तर्फे आणि आमच्या संपूर्ण काँग्रेस जनातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।